नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज तुम्हाला मी मेथीची भाजी एकदम सोपी आणि साध्या पद्धतीची दाखवणार आहे, ते तुम्ही बघा। मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी लसूण, हिरव्या मिरच्या कट करून अर्धा कांदा व टोमॅटो घेतले आहे। इथे मी मेथीची एक जुडी घेतली आहे आणि शेंगदाण्याचे कूट, मसूर डाळ व मीठ घेतले आहे। आता कढईतील तेल गरम झालं आहे, तर आता लसूण टाकून घेते। लसूण लाल होता आला की कांदा टाकून घ्या। कांदा चांगला परतून घ्या। कांद्याचा आणि लसणाचा थोडा थोडा कलर चेंज झाला आहे। आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते व हिरवी मिरची पण टाकून घेते। फोडणी तयार झाली आहे। आता त्यामध्ये मसुरीची डाळ टाकून घेते, जे की धुवून घेतली आहे। मसुरीची डाळ चांगली मिक्स करून घ्या। मसुरीची डाळ जरा तेलात चांगली परतली की टेस्ट छान लागते। आता त्यामध्ये आपण एक जुडी घेतलेली आहे मेथीच्या भाजीची, ती पण टाकून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ टाका। आता सर्व भाजी पूर्ण मिक्स करून घ्या व यावर झाकण ठेवून द्या। 5 ते 10 मिनिटांनी उघडून बघा, मेथी आपली शिजत आलेली असते। थोडीशी डाळ इकडे तिकडे लागलेले असेल ते काढून घ्या आणि परत झाकून ठेवा। जर डाळ शिजताना पाणी कमी पडत असलं तर थोडंसं हलकं पाणी घेऊन साईडला टाका कढईच्या, म्हणजे आता भाजी शिजत आली आहे। तर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। शेंगदाण्याचं कूट टाकून पूर्ण भाजी मिक्स करून घ्या व त्यावर थोडंसं झाकून द्या, म्हणजे थोडीशी भाजी आणखीन वाफवायला जाईल। 5 मिनिटं झाकून ठेवा, म्हणजे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, डाळ, सर्व भाजी एकत्र होईल। मेथीची भाजी आता तयार झालेली आहे। ही रेसिपी एकदम सिंपल आहे, तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण पुढील रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय, थँक्यू।